ते मुखी गाता हरपलीची. पण हरीचं नाव घेण्याकरता, भगवंताचं नाव घेण्याकरता तुमची आमची बुद्धी तेवढी क्लीन आहे का? स्वच्छ आहे का? कारण की घरामध्ये वैभव बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे एका केशवराजे. घरामध्ये माणसं आजाच्या प्रॉपर्टीनं मोठे राहतात का स्वतःच्या बुद्धीनं मोठे राहतात? बोला ना. आज एकडे 100 एकर त्याच्यात मथर उपलेचे आणि पोरगात आणखीन डबल उपसील. उपले शब्द कळतो ना आपल्या तालुक्यात तर चांगला कळतो. म्हणून जगत असताना माझ्या घरामध्ये मी करता आहे ना, मग कर्त्यानं कसं असावं? मला माझे लेकर, माझ्या मुलाच्या ताब्यात 70 एकर प्रॉपर्टी द्यायची, जेसीबी द्यायचे, पॉकलॅन द्यायचे, डंपर द्यायचे. मग ते दंडातल्या ताकदीनं मोठं असावं का डोक्यातल्या ताकदीनं? त्याच्या ताब्यात सारं दिलं आणि डोक्यातच गेलेलं आहे ते. ते डीजे वाजला की एका पावर नव्हता. एक लक्षात ठेवा, घरामध्ये तुम्ही किती शार्प आहात, तुम्ही किती ब्रिलियंट आहात, तुमच्याकडे किती दैदिप्यमान नजर आहे, विचार किती परफेक्ट आहेत, तुमच्याकडे परमार्थ किती भिनलेला आहे. परमार्थ नुसता बाहेरून भिनलेला नुसता बाबा मी. अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाच. म्हणून मायबापांनो हे जे आहेत ना, हे हे फार महत्वाचे. विद्यार्थ्याची नजर मोबाईलवर असावी का अभ्यासावर असावी? अभ्यासावर असावी. ज्ञानाची नजर ग्रंथावर असावी. ज्ञानाचे डोळे गुरुजी ग्रंथावर आहे, संतांचे डोळे ग्रंथावर आहेत. संतांचे डोळे अन टू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसापर्यंत सत्य विचार घेऊन जाण्याचं तळमळीचे डोळे संतांचे असावे. शेतकऱ्याचे डोळे झाडाच्या पानावर असावेत, फुलावर असावेत. सुगरणीचे डोळे स्वयंपाकगृहातल्या त्या प्रत्येक वस्तूवर असावे की जेणेकरून माझ्या घरातल्या लेकराच्या बुद्धीची वाढ होईल. असं खाण्याकरता मला बनवता येतं का? सुगरणीचे डोळे, पतिव्रतेचे डोळे. कारण की पती आजारीच पडू नये याच्या करता मला नेमकं कोणती रेसिपी यायला पाहिजे का त्यानं तो तंदुरुस्त असेल. नाही तर तिने भाकरण खाल्लं का आणि त्याचं पोट काय गुंबरले ते म्हणे गुबारा धरला मग पोट. तुम्ही अन्नपूर्ण आहात. तुमची नजर घरातल्या स्वयंपाकावर असावी. काय द्यावं? बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, भजेपाव, मिसळपाव, काय द्यावं? आता तिथं लाडू आल ते वानोळा मी दोन्ही हाताने दाबला तरी फुटला नाही. शेवटी टेबलवर ठेवला बाबा. मी म्हणलं भुकी आणतो पोरील म्हणलं बाजूला. बुक्की आणली जी सटाकला, मंडळी जिथच लागला फरक्यान का झाला. तुम्ही तुम्ही किती स्टँडर्ड आहात. मारुत राय आता जागतिक लेवल मध्ये महाराज सगळ्यात श्रीमंत देवता कोणती? जगामध्ये सगळ्यात श्रीमंत देव कोणता? एक माला तो माता जानकीने हनुमत जी कोड दान दिया, उस माला को तोड़ तोड़ कर भूमि ऊपर डाल दिया, सीना फाड़ कर दिखा सबको मूर्त सिया राम की, जिस माला में राम नहीं वो माला है किस काम की. काही जण म्हणतील बालाजी सगळ्यात श्रीमंत देव. अजिबात नाही. माझ्या मारुतरायाची भारतामध्ये प्रत्येक गावात एक एक बिल्डिंग स्वतःची आणि 2-2 आणि 3-3 गुंठे जागा स्वतःची. मग श्रीमंत देव कोणता? बरं साध्या नाही, सगळ्या पक्क्या बिल्डिंग आहेत. डागडुजीची एकही नाही. मोठमोठ्या बिल्डिंग आहेत मारुतरायाच्या. मग सगळ्यात ऐश्वर्य संपन्न देवता कोण आहे?
हनुमानजी आहेत मायबापांनो. मग हनुमानजीची जी बलुपासना आहे, नवे नवे मूळ काय आहे? अंजनी पुत्र हनुमान जे. हनुमानाला एवढं मोठं करण्याकरता अंजनी मातानं हनुमानाला नेमकं पाण्यात अंगारा टाकून पाजला असेल का? होय होय काकू, होय नर्मदा काकू, मंगल वहिनी, काय दिला असं नेमकी? त्याला कोण काही दुरी घातली का? त्याच्या करदुऱ्यात तईत वावला होता? अंजनी मातेनं आपले डोळे नेमकं कशोर आहेत? आम्हाला नेमकं काय दिसतं त्यातलं? विज्ञान, ज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, ब्रह्म, परब्रह्म, हे नेमकं काय पाहतोय आम्ही? आम्हाला नको ते दिसतं. आम्हाला नको ते. आमच्या तिथं ते एक जणीनं भले पुस्तक वाटील दरवर्षी ना 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 ला 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 ला. जो ओरिजिनल देव आहे तो आम्ही मागं ठेव. काय दिलं अंजनी मातेनं मारुत राहायला? वज्रदेही होण्याकरता, खाण्याकरता काय दिलं? हे वज्रदेही झाले, बलशाली झाले वज्रदेही. याकरता अंजनी माता मारुत राहायला काय खायला देत होत्या? यातलं कोणते तरी स्त्रीनं मला सांगावं. हं? जेवताना मोबाईल दाखवत त्याच्या पाय खाय पाय पाय खाय खा खा बोंब्या बोंब्या खाय. काय दाखवलं काय? काय दाखवलं काय? एवढे मोठे बलशाली आहेत, बलशाली यौवन हे तुझं जी शोभते. आपल्या घरातल्या लेकराला बलशाली यौवन शोभाव, त्याचं तारुण्य बलशाली असावं. आपल्या घरातल्या पोराचं तारुण्य बलशाली असावं. 16 वर्षामध्येच पोरगा असं असावं ना, गल्लीतून चालताना लोकांनी वळून पाहावं आणि मनात विचार करावा, याची आई आणि याचा बाप याला काय खाऊ घालतो. आपलं पोरग स्किन टच जीन्स पॅन्ट, ऍपल कट टी शर्ट, तेरे नाम कट, मिशाच पत्ता नाही, हवा गेलेले भावलेवणी तोंड. काय करणार आहे? काय करणार काय आहे? धर्म, सत्य, वृत्त, माय बापांनो, शील, बल हे आमच्या घरामध्ये असावं. आणि घर ज्या घरामध्ये परमार्थ आहे त्या घरातला अनर्थ काढतात माय बापांनो. म्हणून आपल्या घरामध्ये लेकर कसे आहेत, लेकर कसे आहेत याच्याही पेक्षा घरातला बाप कसा आहे, कसा असावा? जगी ऐसा बाप भाबा, जगी ऐसा बाप भाबा, हो जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भाबा, ज्याचा वंश मुक्तीचा गावा, ज्याचा वंश मुक्तीचा गावा, पोटा येता धरले बाबा, पोटा येता धरले बाबा, हो पोटा येता हरले बाप, पोटा येता हरले बाप, हरले बाप, जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पापा, ज्ञानदेव माय बापा. बाप आणि आई त्यांना परमार्थ कळालेला असावा. आता मी तुमच्या बरोबर असं कीर्तन करतो, असं कीर्तन करतो, आता जवळ असतो, सहज आले जेवरात तुम्ही. ते म्हणा चला बाबाच्या तिथं देवळा पुढं राहतोय, येऊ जाऊन. 2-4 जोड्या गेले तुम्ही घरी, मंडळी म्हणे या बसा, कुठून आले? ते म्हणे निपण निमगवून या म्हणे. चहा ब्या घ्यायचा का?
ते म्हणे, चहा जाऊ द्या तुम्ही बसा. मंडळीला बसिल समोर, तुम्ही 2-3 जण तुमच्या बायका सगळे बसलेले. आणि तू म्हणलं काय कीर्तन करतो होतो नवरा, काय शिकला, काय खो घालती तू. आणि मै मंडळी जर म्हणलीच तुम्हाला गांडा घातला त्यांनी. म्हणजे ती म्हणली त्याचे खायचे वेगळे येत आणि दाखायचे वेगळे येत भाऊ. एक लक्षात ठेवा, मला दिल्लीनं पूजावं याच्याकरता अगोदर मला माझ्या घराने पूजावं. पोराने, माझ्या बायकोनं त्याला हळदी कुंकू ते लोकांच्याच पुढं पाय मे करायचे. कशाला काढायचं सास्ती? एक लक्षात ठेवा, मी सांगतोय ना कीर्तन, मी किती प्रगल्भ आहे. माझ्याकडे सहनशीलता किती आहे, माझ्याकडे विचार प्रणाली किती आहे, अपमान पचवण्याची ताकद तुमच्यात किती आहे. मोठं व्हायचं असलं ना मला 70% अपमान आहे, 30% मान आहे. मोठं जर व्हायचं ठरलं ना 70%, तुम्ही याच्यातले मला सगळेच चांगले म्हणणार आहेत असं नाही, याच्यातले 70% म्हणणार आहेत. यांनी 3 वर्षापूर्वी आपल्या गावाला चुना लावला होता एवढं. नाही सांगतो तसं काय नाही, पण तरी सांगतो. आमच्यावर लोक विश्वास ठेवत नाही. मी बापाला आग्नी देत होतो तरी लोक म्हणत होते तो बनितोय. नाही सांगतो मी तुम्हाला तसं सांगतो. आता माझे वडील 5वा महिना झाला काल. यांना विचारा, मी माझ्या बापाला आग्नी देतोय आणि ह्या पोरांना सांगितलं होतं 15 दिवसाचे कार्यक्रम कॅन्सल करा. लोक विश्वास ठेवत नाही, कारण की एक बाबा लबाड तर सारे लबाड, म्हणजे वरमाई शिंदाळ तर वराड शिंदाळ. एक लक्षात असू दे. म्हणून जगात असताना आपली जी माइंड आहे, आपली जी नजर आहे, ही नजर आहे. तुम्ही काय पाहताय, तुम्हाला काय दिसतंय? योग्याची नजर ध्यानावरती असावी, वारकऱ्याची नजर ग्रंथावरती असावी, विद्यार्थ्याची नजर अभ्यासावरती असावी, सुगरणीची नजर स्वयंपाक घरातल्या स्वयंपाकावर असावी. तसंच आहे मायबापांनो, संताची नजर सगळ्या माणसावर असावी, ती नजरेमध्ये कृपा असावी. नजरेमध्ये कृपा. विद्यार्थ्याची नजर जर मोबाईलवर असेल तर विद्यार्थी सक्सेस नाहीये. आमच्या संताची नजर जर नुसती ग्रंथावर नसेल तर आम्ही सक्सेस नाहीये. शेतकऱ्याची नजर जर झाडाच्या पानावर नसेल तर शेतकरी सक्सेस नाहीये. आणि म्हणून जगत असताना आमची नजर किती स्टँडर्ड आहे, आमच्याकडे किती दूरदृष्टिकोन आहे. आणि म्हणून माही सगळ्यात जास्त नजरेतलं गडी माणसाला कळतं का बाया माणसाला कळतं? कोणाला? होय आत्या? माझा पुण्याचा मित्र आला होता घरी, मोठा आहे, त्याचं नाव नाही सांगणार मी. म्हणलं अरे काय नाही, त्याला म्हणणार काय तुला काय घ्यायचं, चहा घ्यायचा का दूध घ्यायचं का कॉफी घ्यायचं? तो म्हणला मस्त फक्कड चहा पेल मी असं. आणि म्हणलं मग गावरान गाईचं दूध, त्याच्यावर गुळ, मग मस्त पैकी अद्रक वगैरे टाकून माझ्या मंडळीनं त्याला आणि त्याच्या मंडळीला चहा दिला आणि सुरके पिओ मस्त पिला. आणि म्हणलं जेवायचंय का तुला? ते म्हणलं येस ऑफकोर्स आय एम व्हेरी हँग्री. मला खूप भूक लागली आहे, हवंय मला जेवायला. ठीक आहे, काय खाणार आहेस तू? ते बोलले मस्त बाजरीची भाकरी आणि आमटी खायची मला. आणि तो म्हणला वहिनी जरा ठसका लागेल असं करा, मिरे वगैरे टाकून. हो य. मग मी जिथं बसलो होतो तिथनं मला किचन दिसतंय आणि जिथं पाहुणे बसलेत ना त्यांना किचन दिसत नाही. माझ्या मंडळीला म्हणलं अगं ऐकलंस का, आमटी आणि भाकरी करतेस का? ती तिथूनच आहे, हातामध्ये असे पदर असा पकडलेला आहे तिनं असा असा, आणि तिथूनच ती अशी बघते. ती काय म्हणली मला, नको द्या काढून. म्हणजे बायकोची नजरेतली भाषा ज्या पतीला कळाली त्याला प्रपंच चांगला करता आला. आणि ज्याला नजरच कळेल नाही बायकोची, तो म्हणला उचल दीड वाफ्याचं गठुड उचल्याव घासाचा उचल्याव. ती बी कस काय आणलं तिनं 700-800 फूट, तिचे मान पाठ एक झाली, टाकलं बी खाली.
आणि बसली गपक्यान खाली वय घाम आला मला पोरा पाणी आण पाणी आण आणि ह्यो म्हणला नाटक करती अरे घांगे महाराज ज्याला मंडळीची नजर कळाली नाही त्याला काय परमार्थ, त्याला देवाची नजर कधी कळली? आणि तेच म्हणतो हरिमुखे म्हणा हरिमुखे ना कोण करे रे अरे गप ना गप तू गप. आणि म्हणून जगत असताना हे आई दादा आपलं घर किती मोठं आहे याच्यापेक्षा घरामध्ये विचार किती प्रगल्भ आहेत, घरातली नजर किती प्रगल्भ आहे, स्टँडर्ड आहे, शुद्ध आहे. ही नजर शुद्ध होण्याकरता तुमच्या घरामध्ये शुद्धता किती आहे, घर मोठं किती आहे याला महत्वच नाही. तुमच्या घरामध्ये तुमची पत्नी किती सुंदर आहे, तिची स्किन किती ग्लो करते, तिचं कातड किती चमकतं याच्यापेक्षा तिची बुद्धी किती चमकते. तुमचा नवरा किती भारी दिसतो, किती उंच पुरा आहे, किती पॅन्ट भारी घालतो, किती भांग भारी पाडितो, त्याचा बॉडी स्प्रे किती भारी आहे, याला ढबू किंमत नाही. त्याच्याकडे विचार किती भारी आहे, त्याची विचार किती ब्रँड आहे, याला फार मोठी किंमत आहे. आणि ज्या घरामध्ये विचाराची प्रगल्भता आहे विचार वाचून नपविजे समाधान काय हो नपविजे समाधान नपविजे समाधान हा विचारा वाचून नपविजे समाधान नपविजे समाधान विचारा वाचून नपविजे समाधान विचारा वाचून नपविजे समाधान विचारा वाचून नपविजे समाधान विचारा वाचून नपविजे समाधान नपविजे समाधान नपविजे समाधान हो विचारा वाचून नपविजे समाधान हो विचारा वाचून नपविजे समाधान नपविजे समाधान विचारा वाचून नपविजे समाधान नपविजे समाधान नपविजे समाधान विचारा वाचून नपविजे समाधान. विचार आहे. ज्या घरामध्ये बुद्धी प्रगल्भ आहे ते घर मोठे आहे. ज्या घरामध्ये संकुचित बुद्धी आहे पहा काळाच्या युगामध्ये संपले ते घर. ज्या घरामध्ये संकुचित विचार आहे संकुचित संकुचित हो ते संपले घर संपले. कोणाचं चांगलं पाण्याची ताकद नजरेत नाही. हाईच का संपले, आमच्या गावात संपले, जसा असन तसा. पण ज्या घरातल्या नजरेमध्ये प्रगल्भता आहे हे लेकरू जरी चांगल्या मार्काने पास झाला तर उचलून घेण्याची ताकद ज्या घरात आहे ना ते घरं मोठी आहेत मला. अरे क्या बात आहे, वा रे वा राजा वा वागा. समजायचं मोठ्या विचाराची पोरं माणसं आहेत ना ते. त्या घरातलं डीएनए सुद्धा वेगळं आहे. त्या घरातलं रक्त शुद्ध आहे. परमार्थ फक्त बाहेरून नाही आतून शुद्ध झाला तर पुढची पिढी आनंदाने जगायला तयार होत असते. आणि आतूनच कुडके भाव चालला तरी पुढून भाव जरी चालला सक्का आणि कुत्रा असं झोपलेलं आहे मायावाल मा बंगला आहे असा इथं कुत्र झोपलं मा भाव थोरला असा पुढून चालला मी त्याचे हाड हा 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 दारातच निसतय. कोणला कोणला मध्ये कोण घातलं हे असे लई येत बर. यांनी वेदना दिल्या का यातना दिल्या? वेदना होतात त्या शरीराला हाडाला कातड्याला हे वेदनाच आहे हे नीट होते. आणि यातना होतात त्या हृदयाला. पोरांनो तुमचे मित्र कोणते आहेत याच्यावर तुम्ही सक्सेस आहात. तरुण मित्रांनो तुमचे मित्र कोणते आहेत? माझ्या एक मित्राचं पोरग स्पर्धा परीक्षा एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षेचा 6 वर्षापासून अभ्यास करतो पुण्याला आणि आता घरी आलं दिवाळीला.
ते बापाकडून पैसे मागत नाही काय नाही, तिथंच काय काम करीत असेल 1,000-1,500 त्याला महिन्याला लागत आहेत, तिथंच कुठंतरी राहतो, तिथंच वडापाव विकत असेल नाही तर भांडे घासीत असेल, पण अभ्यास करतो, अर्धा पॉईंट ना 1 पॉईंट न जातोय महाराज. इथं आलं गावात आणि त्याच्या तिथं पाहुणा आला होता एक, त्याच्या चुलत्याच तिथं. ते म्हण तू कुठं आहे, पुण्याला नोकरीला आहे का? ते म्हण नाही. मग अभ्यास करतो म्हणे MPSC UPSCचा. आणि ते म्हणे पैसे बापाला खबर बुडीतो. ते म्हणे मी अण्णा तिकडेच अभ्यास करतो, तिकडेच खातो, तिकडेच काम करतो, मला काय तरी मी आता सुटलच. आता तिने त्या पाहुणीने सल्ला आणला याला तिची खाली बसून. हा सल्ला असा आणला, भाऊ आमच्या तिथं बी पोरग तो आहे उन्हीत होत 13 वर्षापासून पुण्याला होत अभ्यास करीत UPSC काय तू काय म्हणला UPSC आणि MPSC असा तो वणीत अभ्यास करीत होत, असं तो वणीत जायचं अर्धा पॉईंट ना 1 पॉईंट ना. मग 13 वर्ष तिथं राहिलं, पुन्हा रावरीत आलंय, आता साऱ्या स्टँडवर हिंडत भाऊती येड झालंय ते. कवर तिथं राहतो येडा वैशीन, साऱ्या जेवरात कागद गोळा करीत हिंडशीन भाऊ. त्यांनी लोकांनी तमुक होतं इडा फेकून दिला, ते उचली पळत जात उचली जण खात म्हणे. आता मग त्या पाहुणे त्याला यातना दिल्या का वेदना दिल्या? तुमच्या घरात येणारा पाहुणा यातना देणार आहे का वेदना देणार आहे? हे ज्याला ज्याला जिला जिला कळालं त्याला त्याला आणि तिला तिला मी धन्यवाद देतो. आणि ज्याला जिला काहीच कळलं नाही तिनं कुपन काढून द्यायचं नवऱ्याकडं आणि म्हणायचं जा कुपनाच्या लाईनीला उभा राहा. मी येते मागून सायकल घेऊन डबल स्टँडला लाविते, मी कॅरीज माग ओढून धरीन, तुम्ही कणून कुपन उचलायचं. अहो जे गावंड्याच्या हाताखाली कामाला जात नाही ती पेट्या आणल्यात. माई बायको म्हणत भरा ना फॉर्म भरा. अरे घाप आहे तिकडे. योजनेवर जगायला आपण योजनेवर जगायला जन्माला आलो का आपण?